नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक व्यक्तीकरता आहे। तर मित्रांनो, आजकाल आणखी एक नवीन स्कॅम सुरू झालेला आहे, ज्यामध्ये पुढील व्यक्ती तुम्हाला एक ॲप्लिकेशन व्हॉट्सअपवरती पाठवतं आणि ते इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा पूर्ण मोबाईलचा ॲक्सेस त्या पुढील व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि तुमचं जर अकाउंट तुमच्या बँकमधील जसे की फोनपे आहे, गुगल पे आहे किंवा इतर जे UPI ॲप जर तुम्ही वापरत असाल किंवा नेट बँकिंगसुद्धा जर तुम्ही वापरत असाल तर सर्व काही ॲक्सेस हा पुढील व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि तुमचं अकाउंट पूर्णपणे झिरो होऊ शकतो। तर हा स्कॅम कशा प्रकारे घडवून आणला जातो तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल, मागे PM किसान सन्मान निधी योजनेचं एक ॲप आलेलं होतं आणि ते ॲप व्हॉट्सअपवरती शेअर केलं जात होतं PM किसान APKच्या नावाने। तर हे ॲप शेतकरी मित्र बरेच जण डाउनलोड करत होतात आणि त्यांचं पूर्णपणे जो मोबाईल आहे तो हँग देखील होत होता आणि अशातच तुमचा जो पूर्ण काही मोबाईलचा डाटा आहे किंवा जो पूर्णचा मोबाईलचा जो ॲक्सेस आहे हा पुढील व्यक्तीकडे जातो। तर असे कुठल्याही प्रकारचे जे व्हॉट्सअपवरती APK येतात ते बिलकुल इन्स्टॉल करायचे नाही। तर मित्रांनो, अशाच प्रकारचा आणखी एक नवीन स्कॅम जो आहे तो सुरू झालेला आहे invitation.apkच्या नावाने। तुम्हाला आमंत्रण.apk अशा प्रकारची PDF फाईल कोणीतरी पाठवतं किंवा APK फाईल कोणीतरी पाठवतं, जसे की आपल्याला वाटतं कुठल्यातरी कार्यक्रमाचं किंवा कुठल्यातरी एका मोठ्या प्रोग्रामचं इन्व्हिटेशन असू शकतं। हे तुम्हाला अननोन नंबरवरून किंवा तुमच्या नोन नंबरवरून येऊ शकतात, जसे की एखाद्या व्यक्तीला माहीतच नसतं तो सुद्धा फॉरवर्ड करून देतो। तर तुम्हाला आमंत्रण.apk अशा प्रकारची जर कुठल्या प्रकारची व्हॉट्सअपवरती फाईल जर आली तर त्याला बिलकुलही डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करायचं नाही। जर तुम्ही अशा प्रकारची फाईल अननोन फाईल व्हॉट्सअपवरती आलेली APK नावाची आमंत्रण.apk असो, pmkisan.apk असो किंवा pmkisanlottery.apk असो, अशी कोणत्याही प्रकारची APK नावाची फाईल जर तुमच्या व्हॉट्सअपवरती आली आणि ते जर तुम्हाला कोणी डाउनलोड करायला लावली तर ते तुम्ही बिलकुल करायची नाही। कारण यामुळे जर तुम्ही अशा प्रकारची फाईल जर डाउनलोड केली तर तुमचा जो मोबाईल आहे तो पूर्णपणे ॲक्सेस पुढील व्यक्तीकडे चालला जातो आणि त्यामध्ये तुमचं बँक अकाउंट देखील पूर्णपणे झिरो होऊ शकतो। हा नवीन प्रकारचा जो स्कॅम आहे तो मार्केटमध्ये सध्या आलेला आहे। तर अशा प्रकारच्या स्कॅमपासून वाचवण्याकरता तुम्हाला एकच करायचं आहे की तुमच्याकडे जर कोणत्याही प्रकारची SMS द्वारे असो, व्हॉट्सअपवरती असो किंवा ईमेलवरती असो कोणत्याही प्रकारची APK फाईल किंवा कोणत्याही प्रकारची जर अननोन लिंक येत असेल तर त्यावरती क्लिक करून ते इन्स्टॉल किंवा त्यावरती ते जर लिंक येत असेल तर त्यावरती क्लिक करून ते ओपन करू नये, जेणेकरून तुम्ही या स्कॅमपासून वाचू शकाल। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या व्यक्तींना मोबाईलमधील बेसिक नॉलेज असतं परंतु एखादी फाईल जर आली तर ते आपण लगेच इन्स्टॉल किंवा त्यावरती क्लिक करून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतो। तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा अशा सर्व व्यक्तींकरता आहे जे की मोबाईल यूज करतात, खास करून शेतकरी वर्गातील मित्रांकरता देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण की PM किसान सन्मान निधी योजनेच्या नावाने देखील बरेचसे स्कॅम होत आहे। pmkisan.apk किंवा PM किसानची जी नवीन लिस्ट आहे ते लागलेली आहे, तुम्हाला एक फाईल पाठवली जाते आणि ते डाउनलोड करायला सांगितलेलं जातं। तर अशा प्रकारची कोणतीही अननोन फाईल तुम्ही व्हॉट्सअपवरती जर आलेले असेल तर ते बिलकुलही डाउनलोड करायचे नाही किंवा ते इन्स्टॉल देखील करायचे नाही। तर अशा प्रकारचा हा स्कॅम आहे मित्रांनो, यापासून सर्वांनी सावध राहायचं आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या इतर मित्रांपर्यंत देखील त्या स्कॅमबाबत त्यांना कळेल आणि ते सुद्धा अवेअर होऊन जाईल। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आपल्या चॅनलवरती येत राहते। तर अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करून लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत येणारा जो अपडेट्स आहे तो मी लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।